कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। पावसातून येण्याचं एकमेव कारण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं किती सुंदर नजारा आहे। सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दम लागतो। सवय नाही आता पहिल्यासारखी चालायची। पहिला मी खूप ट्रेकिंग करायचो, आता थोडं प्रमाण कमी झालं आहे। दर्शन एकदम व्यवस्थित झालं, एकदम पद्धतशीर, आणि मला खरंच सांगू तो ह्यांची मॅनेजमेंट एकदम मला खूपच आवडली। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक्सप्लोर विथ RKPKमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पळसझरी येथे आलो आहोत, आणि इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे अशी खूप मान्यता आहे की श्री स्वामी समर्थांनी इथे 22 दिवस वस्ती केली होती। तर ह्या ठिकाणाला खूप महत्त्व आहे। तर आपण हेच बघणार आहोत की नेमकं इथे आहे तरी काय, आणि इथला आजूबाजूचा काय परिसर आहे, तिथे जायचं कसं, काय काय बघण्यासारखं आहे, तर सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। सकाळी 8:26 खोपोलीची ट्रेन पकडून मी पळसझरीच्या दिशेने निघालो। डोंबिवलीहून पळसझरीचा हा साधारण 60 ते 70 मिनिटांचा प्रवास, आणि पावसाळ्यात खिडकीबाहेर दिसणारा हिरवागार निसर्ग हा प्रवास आणखीनच सुंदर करून टाकत होता। आणि अखेर मी पोचलो पळसझरी स्टेशनवर। पळसझरी हे कर्जतजवळील एक जुने आणि निसर्गरम्य रेल्वे स्टेशन आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या या स्टेशनचा परिसर पूर्वीपासूनच डोंगर, जंगल आणि पावसाळ्यातील हिरवाईसाठी ओळखला जातो। माझा या ठिकाणी खूप वर्षापासून येण्याचा प्रयत्न होता, पण काही मुहूर्त आला नाही। असं बोलतात ना, जोपर्यंत स्वामी तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही। तर स्वामींच्या कृपेने आज योगायोग आला आहे, आणि मला सुट्टी पण होती। आज पाऊस पण चांगला पडला होता, आणि मला पावसामध्येच या ठिकाणी यायचं होतं। हे पळसझरीचं रेल्वे स्टेशन आहे। ह्या साईडला CST आणि ह्या साईडला खोपोली। तुम्हाला स्वामींच्या मठाकडे येण्यासाठी खोपोली साईडचा डबा पकडायचा आहे, आणि डबा पकडून इथे स्टेशनच्या बाहेरच जो इथे बाजूला रोड जातो त्याच रोडनी सरळ सरळ तुम्हाला स्वामींच्या मठाकडे जायचं चालत। इथे येण्यासाठी फक्त पळसझरी हे एकच ऑप्शन अवेलेबल नाही आहे। तर जर तुम्ही पळसझरीच्या ट्रेन खूप लिमिटेड आहेत तर तुम्ही कर्जतला पण उतरू शकता, आणि कर्जतवरून शेअरिंग टॅक्सी चालते इथे येण्यासाठी। तर 30 रुपये शेअरिंग टॅक्सीचे घेतात, तर तुम्ही टॅक्सीने सुद्धा येऊ शकता। इथे स्टेशनपासून तिकडे सोहांगकडे जाणारा रस्ता आहे, आणि त्याच्याच उजव्या साईडला एक तलाव आहे, छोटंसं डॅम टाईप। तर तिकडे पण आपण जाऊन बघूया नेमकं आहे तरी काय त्या साईडला। 2 मिनटं फक्त चालत एक्स्ट्रा लागतील तुम्हाला वरती चढायला। सवय नाही आता पहिल्यासारखी चालायची। पहिला मी खूप ट्रेकिंग करायचो, आता थोडं प्रमाण कमी झालं आहे। आणि फायनली आपण तलावाला पोचत आहोत, दाखवतो मी तुम्हाला। हे जे माझ्या मागे दिसतंय ते तलाव आहे। पोहण्याचा बिलकुल पण प्रयत्न करू नका, किती डीप आहे ते कोणालाच माहीत नाही आहे। त्यामुळे फक्त लांबूनच बघा, फोटो वगैरे काढा, आणि इथूनच रामराम करा त्याला। तो बघा
मी आता इथे छोट्याशा डॅमवरती उभा आहे आणि तो जो समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय तो स्वामींकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हे समोर पळसदरी स्टेशन. इथून तुम्हाला प्रॉपरमध्ये तलाव दिसू शकता. फोटो काढण्यासाठी खरंच खूप छान आहे इथे. जर आलात तर फक्त 2 मिनटं वरती एक्स्ट्रा चाला आणि इथे फोटो काढून परत स्वामींकडे जा तुम्ही. स्टेशनपासून फक्त 2 मिनटाच्या अंतरावर हा तुम्हाला ब्रिज लागेल. जर हा ब्रिज लागते तर तुम्ही एकदम राईट दिशेने जात आहात. पहिलाच ब्रिज आहे. आणि पावसातून एवढं छान वाटतंय ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि ब्रिजच्या बाजूलाच तुम्हाला एक कालकाई देवीचं मंदिर दिसेल. आता आपण तिथे पण जाणार आहोत. नदीच्या काठालाच हे मंदिर, छोटंसं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता बाजूलाच ही नदी वाहते. खूप छान वाटतंय. मी आता कालकाई देवी मंदिरामध्ये आहे, पण मंदिर बंद आहे त्यामुळे मी बाहेरूनच पाया पडून पुढे जातो आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे नदी आहे. मंदिराला लागूनच एक छोटीशी नदी आहे. किती छान वाटते इथे बसल्यावर. ते एकदम मन प्रसन्न होते. खरंच मित्रांनो, पळसदरी स्टेशन ते स्वामींच्या मठाकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकता. किती छान वाटते. सगळीकडे एकदम हिरवंगार झालेलं आहे पावसामुळे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पावसामध्ये नक्की या इकडे. खरंच तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही स्टेशनपासून थोडा पुढे चालत आल्यावरती तुम्हाला पुढे 2 वाटा दिसतील. एक डाव्या साईडला जाते ह्या साईडला आणि एक इथे समोर झाड आहे. तर तुम्हाला त्या झाडाच्या दिशेकडून जायचं आहे. तिकडेच पुढे स्वामींचा मठ आहे. पाऊस येत जात असल्यामुळे सगळीकडे एकदम चिखल झाला होता. गावातून चालत चालत मी पुढे स्वामींच्या दिशेने निघालो. गावातून समोर चालत आल्यावरती तुम्हाला हा एक बोर्ड दिसेल. त्या बोर्डच्या दिशेने इकडे ही छोटीशी वाट जाते. तिकडेच तुम्हाला चालत चालत जायचं आहे. पुढे तुम्ही गावातून चालत चालत आल्यावरती तुम्हाला ही समोरच विहीर दिसेल. जर तुम्ही विहिरीपर्यंत बरोबर आलात म्हणजे तुम्ही एकदम योग्य वाटेने आला आहात. हे विहीर तुम्ही लँडमार्क म्हणून इथे पकडू शकता. हे बघा, ही इथे विहीर आहे आणि विहीरच्या एकदम समोर जर बघितलं तर तुम्ही हा इथे दिसतोय तो मठ. म्हणजे तुम्ही विहीरपर्यंत आलात तर तुम्ही ऑलमोस्ट या मठापर्यंत पोचलात. स्टेशनपासून मोजून 10 ते 15 मिनटामध्ये तुम्ही ह्या ठिकाणापर्यंत येऊ शकता. आणि शेवटी मी पोचलो पळसदरीच्या या सुंदर श्री स्वामी समर्थ मठामध्ये. मठाच्या परिसरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक वातावरण जाणवत होतं. मठामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी पाय धुवून आत प्रवेश केला. मठाच्या परिसरात आपल्याला दादांचा हा फोटो पाहायला मिळतो. याच दादांनी या मठाची उभारणी केली होती. त्यांच्या कार्याची आणि स्वामी समर्थावरील श्रद्धेची आठवण म्हणून आजही इथे त्यांची पवित्र समाधी आहे. आणि या समाधीच्या अगदी जवळच आपल्याला पाहायला मिळतो हा औदुंबर वृक्ष. दत्त संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाला विशेष महत्त्व आहे. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर
त्याच्या जवळच मला श्रींची उत्सव मूर्ती देखील पाहायला मिळाली. त्यानंतर मी मठाचा परिसर थोडा फिरून पाहिला. आजूबाजूचं शांत वातावरण, हिरवाई आणि या संपूर्ण परिसरात जाणवणारी सकारात्मक ऊर्जा मनाला खूप प्रसन्न करून जात होती. वेळ न घालवता थेट श्रींच्या दर्शनासाठी गेलो. श्रींचं मनोभावी दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर मठाच्या बाहेर येत असताना मला इथे स्वामींचं शेजघर देखील पाहायला मिळालं. स्वामींच्या विश्रांतीसाठी असलेलं हे शेजघर पाहताना या ठिकाणांशी जोडलेली श्रद्धा आणि इतिहास आणखी जवळून अनुभवता आला. पळसझरीच्या या पवित्र भूमीचा इतिहास जाणून घेतला तर या ठिकाणाचं महत्त्व आणखीनच जाणवतं. असं सांगितलं जातं की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना पळसझर येथे तब्बल 22 दिवस मुक्कामी होते. त्यामुळे या जागेला स्वामींचं विश्रांतीस्थान तसंच पुण्यनगरी म्हणूनही संबोधलं जातं. पुढे स्वामींचे भक्त नारायण उर्फ दादा दरेकर यांना स्वामी समर्थाचा दृष्टांत झाला. या दृष्टांतातून त्यांना या जागेचे महत्त्व समजलं आणि इथे स्वामींचा ध्वज फडकवण्याची प्रेरणा मिळाली अशी परंपरा सांगितली जाते. आणि या मठाचा इतिहास एक विशेष योगायोग सांगितला जातो. स्वामी समर्थांनी इथे 22 दिवस वास्तव्य केलं आणि मठाची वस्तू देखील 22 दिवसात उभी राहिली अशी स्थानिक परंपरा आहे. आजही इथे दादा दरेकर यांची पवित्र समाधी, औदुंबर वृक्ष, श्रींची उत्सव मूर्ती आणि स्वामींचे शेजघर पाहायला मिळतं. म्हणून पळसझरीचा हा मठ म्हणजे एक मंदिर नाही तर स्वामी समर्थांची पवित्र वास्तव्याची आठवण, दादांची श्रद्धा आणि भक्तीची परंपरा जपणारं एक सुंदर आध्यात्मिक स्थान आहे. मी आता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आहे आणि थोड्याच वेळात स्वामींची आरती चालू होणार आहे. तर स्वामींच्या कृपेने मला स्वामींची आरती पाहायला मिळते. खूप नशिबान आहे मी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. बाळश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बाळश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बाळश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बाळश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बाळश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
तिथे नांदतो ज्ञान राजाचं पात्र तया ठविता महापुण्यराची नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची परस्तरी पुण्यनगरी पवित्र तिथे पातळे योगीराज स्वामी समर्थ समर्थाची लीला कलकोटी पाय झाली नमस्कार माझा श्री सद्गुरु स्वामी समर्थांचे अनंत उपकार हे स्वर्गगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे घेऊन काय वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने तयाला परलोकीना भीती तयाला उगाची दोषी भय पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा विभूती नमन नाम ध्यानाय तीर्थ स्वामीच या प्रच प्राणामृतार्थ घे तीर्थ घे आठवी प्रचिती सोळी दासी स्वामी गे हाती राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त स्वामी आरती झाल्यानंतर आता सगळे भक्त महाप्रसादीसाठी जात होते. येथे भक्तांसाठी दररोज दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था केली जाते आणि गुरुवारी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेतही महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादामध्ये अगदी साधं पण प्रेमाने वाढलेलं जेवण होतं. भात, आमटी, भाजी, पापड, लोणचं आणि गोडामध्ये जिलेबी. मनापासून महाप्रसाद घेतला आणि जेवण झाल्यावर मला एक गोष्ट खूपच आवडली. आपण ज्या ताटामध्ये जेवलो ते ताट दुसरा कोणी येऊन धुवावं अशी इथे पद्धत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःचं ताट स्वतः धुवत होती. छोटीशी गोष्ट आहे, पण यातून स्वच्छता, शिस्त आणि आपलं काम आपण ही भावना खूप सुंदरपणे दिसून येते. मला हा अनुभव खरंच खूप आवडला, कारण महाप्रसाद फक्त जेवण नसतो, तर त्यातून काहीतरी चांगलं शिकायलाही मिळतं. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आत्ताच माझं दर्शन झालेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीत दर्शन झालेलं आहे. ह्यांची मॅनेजमेंट खूपच चांगली आहे. मला पर्सनली ह्यांची मॅनेजमेंट खूप चांगली आवडली आणि स्वामींच्या कृपेने मला आरतीचा पण लाभ भेटला. मठाच्या बाहेरचा तुम्ही नजारा बघू शकता, किती सुंदर वाटतोय. जर तुम्ही ट्रेनने आला असाल आणि परत जर ट्रेननीच जायचं असेल तर प्लीज ट्रेनचं वेळापत्रक बघूनच तुम्ही टाईमटेबल मॅनेज करा, कारण का खोपोलीसाठी खूप लिमिटेड गाड्या आहेत. एकदा का ट्रेन चुकली तर 1-2 तास तुम्हाला गाड्या नाही मिळणार इथे. दुसरं ऑप्शन, तुम्हाला कर्जतला जावं लागेल शेअरिंग टॅक्सीने. 30 का 40 रुपये घेतात, तर तुम्ही तिकडून पण जाऊ शकता. पण मी आता परत पळसझरी स्टेशनला चालू आहे, कारण का माझ्याकडे खूप टाईम आहे आणि टायमावरती गाडी आहे, त्यामुळे मी तिथून गाडीचा टाईम टेबल बघूनच मी निघालो. तर तुम्ही पण तसं करू शकता. पावसातून येण्याचं एकमेव कारण, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं किती सुंदर नजारा आहे. सगळीकडे ग्रीनरी.
एकदम ढगाळ वातावरण, रिमझिम रिमझिम पाऊस, खरंच खूप छान वाटते. आता घरी जाण्यासाठी पुन्हा पळसदरी स्टेशनच्या दिशेने चालत निघालोय. मठापासून स्टेशनपर्यंतचा हा रस्ता पुन्हा एकदा अनुभवत आहे. आजूबाजूला असलेली हिरवळ, शांत वातावरण आणि पावसाळ्याचं सुंदर निसर्गरम्य वातावरण मनाला खूप छान वाटते. आता पळसदरी स्टेशनवर पोहोचून ट्रेन पकडायची आणि मग आपल्या घरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.